नमस्कार मित्रांनो, एक एक क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण महाराष्ट्राचा भूगोल बघणार आहोत. ह्या टॉपिकवरती पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती तसेच सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये ह्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. तर जास्त टाईम न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न होणार आहे, राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कुठे उभारण्यात आले? तर कुठे उभारण्यात आले आहे? तर ते आले आहे गडचिरोली येथे. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर कोणता जिल्हा आहे मित्रांनो तो? तर तो आहे सिंधुदुर्ग. पर्याय ब. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील डोंगरांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे याप्रमाणे क्रम लावा. तर कसा क्रम होईल मित्रांनो तो? तर उत्तरेकडील कोणते जिल्हे आहेत? नंदुरबार, धुळे, जळगाव हे आहे. तिकडे काय लागते? सातमाळा. तर मग सातमाळानंतर अजिंठा आणि शंभू महादेव. पर्याय अ उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, गोशी खुर्द सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर कोणत्या नदीवर आहे? वेनगंगा नदीवर. पुढील प्रश्न, गोशी खुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे ते? तर ते भंडारा जिल्ह्यात आहे. पर्याय अ उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील नद्यांच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावा. तर कसा क्रम होईल मित्रांनो तो? तर तो होईल सावित्री, भीमा, मांजरा आणि वेनगंगा. पर्याय ब उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, MTDC चा अर्थ काय? तर काय अर्थ होतो MTDC चा? तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. पर्याय अ उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात महत्त्वाचे नावा शेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात मोडतोय? तर कोणत्या जिल्ह्यात मोडते? तर रायगड जिल्ह्यात. पर्याय ब. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर यामधले आपल्याला चुकीचं विधान निवडायचं. तर कोणतं आहे ते? तर पहिलं विधान आहे, गोदावरी नदीचे खोरे क्षेत्रानुसार राज्यातील प्रथम क्रमांकाचे खोरे आहे. तर हे उत्तर बरोबर आहे. दुसरं, बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आहे. बरोबर. क, सातपुडा डोंगराळ नंदुरबार जिल्ह्यातील तोरमाळ पठार म्हणून ओळखला जातो. हे पण बरोबर आहे. तर पर्याय ड, कोकणाच्या दक्षिण भागात अतिपावसामुळे बेसाल्ट हा खडक आढळतो. हे चुकीचं आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे? चुकीचं विधान निवडायचं आहे. तर आपलं उत्तर पर्याय ड उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते? तर ती आहे नागपूर. पुढील प्रश्न, कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे? तर कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर हे आहे. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे सांगली जिल्ह्यात. पर्याय ब. पुढील प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. तर यामधली चुकी जोडी ओळखायची आपल्याला. तर रोगा रोशा गवत सुगंधित तेल हे बरोबर जोडी आहे. तर हिरडा टॅनिन हे पण योग्य जोडी आहे. शाल्मली आगपेटे हे पण योग्य जोडी आहे. शिवम शिसव, तर शिसवपासून फर्निचर किंवा वाद्ययंत्र हे बनतात. तर चुकी जोडी कोणती आहे? पर्याय ड उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे अमरावती जिल्ह्यात. पर्याय अ उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे कोल्हापूर जिल्ह्यात आहे. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहते? तर ते किती जिल्ह्यातून वाहते? तर ते 4 जिल्ह्यातून वाहते. तर ते 4 जिल्हे कोणकोणते आहे? तर ते आहे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर. सिंधुदुर्ग आणि पालघर हे 4 आहेत. तर पर्याय क उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न,
चुकीची जोडी ओळखा. तर यामधली चुकीची जोडी ओळखायची आहे आपल्याला. तर धाराशिव, नळदुर्ग हे पण बरोबर आहे. अकोला हे पर्याय खालीवर झाले मित्रांनो, याचा काही प्रॉब्लेम नाही. तर हे पण बरोबर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग हे पण बरोबर आहे. आणि रत्नागिरी, अर्नाळा ही चुकीची आहे. तर आपलं उत्तर पर्याय ड उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, खालीलपैकी अष्टविनायकांचे कोणते ठिकाण अहिल्यानगर जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात? तर सिद्धिटेक या जिल्ह्यात आहे. तर अहिल्यानगरचे नाव अगोदर काय होते? तर ते अहमदनगर होते. तर अहिल्यानगर हे नाव केव्हा करण्यात आले? तर हे करण्यात आले 31 मे 2023 ला. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे करण्यात आले 31 मे 2023. हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे रत्नागिरी जिल्ह्यात. पर्याय क उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांची सरहद कोणत्या राज्यात भिडलेली आहे? तर कोणत्या राज्यात भिडलेली आहे? तर ती भिडलेली आहे तेलंगणा या राज्याला. पर्याय ड उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील किती किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे? तर तो लागलेला आहे 720 किमी. पर्याय ब उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते? तर कोणास गणले जाते? तर शेकरूप याला. पर्याय क. पुढील प्रश्न, पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते कोल्हापूर जिल्ह्यात आहे. पर्याय व. पुढील प्रश्न, खालीलपैकी चुकी जोडी ओळखा. तर यामधली आपल्याला चुकी जोडी ओळखायची आहे. तर गोदावरी, नाशिक हे पण बरोबर आहे. बिंदुसरा, बीड हे पण बरोबर आहे. इंद्रायणी, अहिल्यानगर हे चुकीचे आहे. तर इंद्रायणी कुठे आहे? तर ही पुणे या ठिकाणी आहे. गोदावरी, नांदेड हे पण बरोबर आहे. तर आपल्याला चुकी जोडी विचारलेली आहे. तर आपलं उत्तर होईल पर्याय क. पुढील प्रश्न, पारस या औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे अकोला जिल्ह्यात. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर किती आहे? तर ते आहे टोटल 9. पर्याय ड उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, दाजीपूर राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ते गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. पर्याय क. पुढील प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. तर यामधील आपल्याला चुकी जोडी ओळखायची आहे. तर हिमरू शैली, छत्रपती संभाजीनगर हे पण बरोबर आहे. चादर निर्मिती हे चुकीचे आहे. तर चादर निर्मिती कुठे आहे? तर ती आहे सोलापूर. लाकडी खेळणी, सिंधुदुर्ग हे पण बरोबर आहे. हातमाग व यंत्रमाग, मालेगाव तर हे पण बरोबर आहे. तर आपल्याला चुकी जोडी ओळखली विचारलेली आहे. तर आपलं उत्तर होईल पर्याय ब. पुढील प्रश्न, कुंभार्ले घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर कोणत्या शहरांना जोडतो? तर कुंभार्ले घाट या कराड आणि चिपळूण या 2 घाटांना जोडतो. तर पर्याय क उत्तर आपलं बरोबर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पक्षी व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे? तर कुठे आहे? तर ते आहे नागपूर येथे. पर्याय ड उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठी नाही? तर यामध्ये शहर कोणते गोदावरी नदीच्या काठी नाही आहे? तर ते आहे पंढरपूर. पर्याय अ. तर पंढरपूर कोणत्या नदीच्या काठी आहे? तर ती आहे भीमा नदीच्या काठी. तर गोदावरीच्या
गोदावरी नदीच्या काठी नाशिक पण आहे, नांदेड पण आहे, पेटण पण आहे. पंढरपूर हे भीमा नदीच्या काठी आहे. तर आपलं उत्तर होईल पर्याय अ. पुढील प्रश्न, गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे अमरावती जिल्ह्यात. पर्याय अ. पुढील प्रश्न, पंचगणी हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? तर कोणत्या जिल्ह्यात येते? तर हे येते सातारा जिल्ह्यात. पर्याय क. पुढील प्रश्न, कोयना ह्या जलाशयाचे नाव काय आहे? तर कोयना या जलाशयाचे नाव आहे शिवाजी सागर. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य क्षेत्रफळ किती आहे? तर किती आहे? 3,07,713 चौरस किमी. पर्याय ब उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, धाराशिव जिल्ह्यापासून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? तर कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? तर ती झाली आहे लातूर. धाराशिवचे अगोदर नाव कोणते होते? तर ते होते उस्मानाबाद. उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव केले आहे. तर कधी केले? तर सप्टेंबर 2023. सप्टेंबर 2023. आणि लातूर या जिल्ह्याची निर्मिती कधी झाली आहे? तर ती झाली आहे 16 ऑगस्ट 1982 या दिवशी. हे पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो. तर पुढील प्रश्न पाहू, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे छत्रपती संभाजीनगर. पर्याय अ. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. तर कोणत्या? तर ते आहे अहिल्यानगर आणि नाशिक. पर्याय ब उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र कुठे आहे? तर कुठे आहे? तर ते आहे महाबळेश्वर येथे. पर्याय ग. पुढील प्रश्न, कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? तर केव्हा झाली? 1996. पर्याय अ. पुढील प्रश्न, तांडोबा अंधारी वाघरे प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे चंद्रपूर जिल्ह्यात. पर्याय क उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न पाहू, कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर किती मीटर आहे? 1646 मीटर. तर पर्याय ब उत्तर आपलं बरोबर होईल. पुढील प्रश्न, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे अमरावती जिल्ह्यात. पर्याय ब उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर कुठे आहे? तर ते आहे बुलढाणा जिल्ह्यात. पर्याय ब उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर कोणता जिल्हा आहे? तर तो आहे अहिल्यानगर. पर्याय ब उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, लातूर जिल्ह्यातील कोणत्या जातीच्या ब्रीड गायी प्रसिद्ध आहे? तर कोणत्या जातीच्या? तर देवणी. पर्याय ब. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर कुंभमेळा 4 ठिकाणी भरतो. तर कुठे कुठे भरतो तो? तर पहिला आहे हरिद्वार, दुसरा आहे प्रयागराज, त्यानंतर उज्जैन आणि नाशिक. तर आपलं उत्तर काय होईल? पर्याय ब नाशिक. महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो. पुढील प्रश्न, बेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे पुणे जिल्ह्यात. पर्याय ब. पुढील प्रश्न, सुप्रसिद्ध कैलास लेणे डॅश डॅश येथे आहे. तर कुठे आहे? तर वेरूळ या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील प्रमुख
खाद्यान्न पीक आहे तर कोणते आहे? तर महाराष्ट्राचं पीक ज्वारी. पर्याय ब उत्तर बरोबर आहे. मित्रांनो, आपले 50 प्रश्न झालेले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आपले. पुढील प्रश्न, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NCL कुठे आहे? तर कुठे आहे? तर ते आहे पुणे या ठिकाणी. पर्याय क उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते आहे गडचिरोली जिल्ह्यात. पर्याय ब. पुढील प्रश्न, गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणती शहरे वसलेली आहेत? तर कोणती शहरे वसलेली आहे? तर ती आहे पैठण पण आहे, नाशिक पण आहे आणि नांदेड पण आहे. संगमनेर हे कुठे वसलेले? तर कोणत्या नदीकाठी आहे? तर हे आहे पवरा नदीच्या काठी. तर आपल्याला काय विचारलं आहे? कोणती शहरे वसलेली नाही? तर संगमनेर नाही आहे. तर आपलं उत्तर होईल पर्याय ब. पुढील प्रश्न, अष्टविनायकाच्या 8 स्थानांपैकी पुणे जिल्ह्यात किती स्थाने आहेत? तर किती आहे? तर ती 5 आहे. पर्याय क उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क सातारा जिल्ह्यातील तर दुसरे कोणत्या जिल्ह्यात स्थापन केले? तर कोणत्या जिल्ह्यात स्थापन केले आहे दुसरे? तर ते केले आहे छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? तर कोणत्या प्रकल्पास? तर ते कोयना प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून संबोधले जाते. पुढील प्रश्न, कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? तर कोणत्या वृक्षाचा करतात? तर बांबू. पर्याय क. अजिंठा हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. पुढील प्रश्न, अहिल्यानगर जिल्ह्यातील खालीलपैकी उंच शिखर कोणते? तर कोणते आहे ते? तर ते आहे हरिश्चंद्र गड. पर्याय क. पुढील प्रश्न, मुळा पवरा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर कुठे आहे? तर तो आहे नेवासा टोके. पर्याय ड उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता? तर कोणता जिल्हा आहे तो कमी जंगलांसाठी? तर तो आहे लातूर. पर्याय अ उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न पाहू, महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर कुठे सुरू झाला आहे? तर बेलापूर. अहिल्यानगरमध्ये येतो या बेलापूर. पर्याय ड. पुढील प्रश्न, कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? तर कोणत्या? तर तो आहे छत्रपती संभाजीनगर. पर्याय अ. पुढील प्रश्न, धाराशिव शहर डॅशडॅश नदीच्या काठावर वसलेले आहे. तर कोणत्या नदीच्या काठावर? तर ते भोगावती नदीच्या काठावर वसलेला आहे. पुढील प्रश्न, उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? तर कोणते पक्षी आढळतात? तर ते आढळतात रोहित म्हणजे फ्लेमिंगो. पुढील प्रश्न, नागझिरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे गोंदिया जिल्ह्यात. पर्याय क उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, गोंडवाना विद्यापीठ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे गडचिरोली जिल्ह्यात. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात आहे? तर कोणते आहे? ठाणे जिल्ह्यात बारवी हे धरण आहे. पर्याय अ. पुढील प्रश्न, नाशिक द्राक्षे, नागपूर संत्री आणि घोलवड काय आहे?
तर घोलवडला चिकू. पर्याय ड. तर केळीसाठी काय आहे? जळगाव. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते भात संशोधन केंद्राचे ठिकाण आहे? तर यामधील कोणते भात संशोधन केंद्र चे ठिकाण आहे? तर ते आहे कर्जत. पर्याय अ. उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर किती आहे? 36 आहे. पर्याय अ. पुढील प्रश्न, अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे धुळे जिल्ह्यात. पर्याय क. पंढरपूर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर कोणत्या नदीच्या काठी? तर भीमा नदीच्या काठी वसलेले आहे. पर्याय ब उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर प्रतापगड हा जिल्हा सातारा जिल्ह्यात आहे मित्रांनो. पर्याय व उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, कोणत्या जिल्ह्यात जास्त संख्येने तलाव आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे गोंदिया जिल्ह्यात. पर्याय क उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न पाहू, कोणत्या नदीत दक्षिण भारताची गंगा म्हणतात? तर कोणत्या नदीस म्हणतात? तर गोदावरी नदीस दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात. पर्याय ड उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कठोर म्हणतात? तर कोणत्या जिल्ह्यात म्हणतात? तर सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे कठोर असे म्हणतात. पुढील प्रश्न, डेक्कन क्वीन हे रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? तर कोणत्या मार्गावर धावते? तर ते पुणे मुंबई या मार्गावर धावते. पर्याय क उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वेतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे ठाणे जिल्ह्यात. पर्याय व उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, खालीलपैकी नमूद केलेली कोणती नदी पश्चिमवाहिनी नदी आहे? तर पश्चिमवाहिनी नदी कोणती आहे? तर ती आहे तापी ही आहे. पर्याय अ. पुढील प्रश्न, मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे अमरावती जिल्ह्यात आहे. पर्याय ब. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहे? तर महाराष्ट्राचे एकूण 6 प्रशासकीय विभाग आहे. आणि ते कोणकोणते आहे? तर पहिला आहे कोकण, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे नाशिक आणि चौथा आहे छत्रपती संभाजीनगर. पाचवा आहे अमरावती आणि शेवटचा कोणता आहे तो? तर तो आहे नागपूर. हे टोटल 6 आहे. तर कोणकोणते? कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. पुढील प्रश्न पाहू, भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे केव्हा सुरू झाली? तर केव्हा सुरू झाली? 1853 मध्ये सुरू झाली. पर्याय ब. पुढील प्रश्न, कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कोणत्या नदीची उपनदी आहे कोयना? तर ती आहे कृष्णा नदीची. तर पूर्णा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर हे आहे तापीची. तर आपलं उत्तर काय होईल? पर्याय ब उत्तर आपलं बरोबर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर कोणत्या? बेसॉल्ट. पर्याय ड उत्तर आपलं बरोबर आहे. पुढील प्रश्न, मुंबई येथे पहिली कापड गिरणी केव्हा सुरू झाली? तर केव्हा सुरू झाली? तर ते झाली 1854 मध्ये. पर्याय अ. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? तर यामधील जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर कोयना या जलविद्युत प्रकल्प आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात जिल्ह्यात गोदावरी नदीवर धरण बांधले आहे. तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात गोदावरी नदीवर धरण बांधलेले आहे? तर ते बांधलेले आहे संभाजीनगर जिल्ह्यातील. पर्याय क.
पुढील प्रश्न, मुंबईमधील वांद्रेवरील वरळी यास जोडणाऱ्या सागरी सेतूला कोणाचे नाव दिले आहे? तर कोणाचे नाव दिले आहे? बाळासाहेब ठाकरे यांचे. पर्याय क. उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, मुंबई पुणे दुर्गती मार्गास डॅश डॅश यांचे नाव देण्यात आले आहे. तर कोणाचे नाव देण्यात आले आहे? यशवंतराव चव्हाण यांचे. पर्याय ब उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, डेक्कन ओडिसी हे नाव कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? तर ते आहे ट्रेनशी संबंधित. पर्याय क. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा येथे सुरू झाली. तर कुठे सुरू झालेली आहे? तर सातारा या ठिकाणी. पर्याय क. उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, मुंबई गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे? तर कोणता आहे? तर NH-66. आणि अगोदर कोणता होता? तर NH-17 या नावाने ओळखत होते. तर आता नवीन क्रमांक NH-66 असा झालेला आहे. हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, पर्जन्य छायेच्या प्रदेशाचे स्थान आहे. तर वाईचे स्थान आहे. पर्याय उत्तर होईल. पुढील प्रश्न, अजिंठा आणि एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न पाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे? तर कुठे आहे? तर ते आहे नागपूर या ठिकाणी. पर्याय ड. पुढील प्रश्न, बुटबोरी औद्योगिक वसाहत येथे आहे. तर बुटबोरी औद्योगिक वसाहत कुठे आहे? तर ती आहे नागपूर या ठिकाणी. पर्याय ड. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते स्थळ अकोला जिल्ह्यामध्ये नाही? तर यामधील अकोला जिल्ह्यातील स्थळ कोणते नाही आहे? तर गायगाव डेला डेपो हे पण आहे. पारस औष्णिक विद्युत केंद्र हे पण आहे. आणि नरनाळा किल्ला हे पण आहे. तर शिरपूर जैन मंदिर हे अकोला जिल्ह्यात नाही. तर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे वाशिम जिल्ह्यात. तर आपल्याला कोणता विचारला आहे? अकोला जिल्ह्यामध्ये नाही. तर आपलं उत्तर होईल पर्याय क. उत्तर आपलं बरोबर होईल. पुढील प्रश्न, खालीलपैकी गटात न बसणारी जोडी ओळखा. तर याच्यातली आपल्याला गटात न बसणारी जोडी ओळखायची आहे. तर जळगाव केळी बरोबर. तर सोलापूर सफरचंद हे चुकीचे आहे. तर नाशिक द्राक्षे हे पण बरोबर आहे. नागपूर संत्री हे पण बरोबर आहे. तर आपलं उत्तर होईल पर्याय ब. तर आपला चुकी जोडी ओळखायची आहे. पुढील प्रश्न आणि लास्ट प्रश्न, खालीलपैकी क्षेत्रफळाप्रमाणे मोठ्यापासून लहान जिल्हा कोणता? तर सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अमरावती जिल्हा आहे. त्यानंतर बुलढाणा, अकोला आणि वाशिम. तर एक पण लक्षात आला आता आपण प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. तर सगळ्यातून मोठा कोणता आहे याच्यामध्ये? तर अमरावती आहे. तर ब मध्ये पहिला अमरावती आहे. तर आपलं उत्तर काय होईल? पर्याय ब. तर आपले हे 100 क्वेश्चन झाले महाराष्ट्राचा भूगोल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा असे व्हिडिओ पाहण्यासाठी. तर